उन्हाळा म्हटलं तर नको वाटतं. ती धूळ, ती गरमी, फार अगदी कंटाळा येऊन जातो उन्हाचा. आणि आता ही एवढी धूळ साठलेली आहे, इथे बसलेली आहे बघा. तरी मी अगदी 2 ते 3 दिवसातून रोज असं मी झटकते, पुसते. आणि एवढी धूळ बसलेली आहे. आता खिडक्या वगैरे हवेसाठी ओपन ठेवावे लागतात, गॅलरीचा दरवाजा, त्यामुळे खूप धूळ येते. तर बेडशीट वगैरे हे कालच धुवून टाकलेलं मी अंथरलेलं आहे. आणि आता हे वरती जे धूळ वगैरे बसलेली आहे तर ती कॉटनच्या फडक्याने काढून घेते. तर असा हा कामामध्ये माझा रोजचा दिवस जातो. तर क्लिनिंगचं म्हटलं तर खूप 1 ते 2 तास जातात त्यामध्ये. त्याच्यात मुलांना सुट्ट्या लागल्यात. मुलांची एक फरमाईश, आई आज काहीतरी वेगळं बनव. तर मग विचार केला, 2 कैऱ्या होत्या त्या कुकरला लावल्या आणि आता याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर आता कैरीचं पन्हं हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी फेमस आहे. लस्सीला मागे टाकेल असं हे कैरीचं पन्हं खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. 2 कैऱ्या होत्या त्या कुकरला उकडून घेतल्या. 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यानंतर ह्या कैऱ्यांची साल अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. कुकर थंड झाल्यावर कुकर उघडून त्याची साल काढून घेतली आणि हा जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे. पल्प काढल्यानंतर आपल्याला तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. कैरीचं पन्हं म्हटलं तर जीवाला थंडावा देणारं आहे. त्यामुळे कैरीचं पन्हं अवश्य करून बघा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. एकदा बनवलं तर तुम्ही सारखंच बनवाल. तर त्यासाठी आता इथे मी पल्प काढून घेतला आहे आणि गूळ 1 वाटी घेतलेला आहे. तर कैरीचं पन्हं म्हटलं तर थंड पाण्याचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर वेलची पूड घेतली आणि भाजलेलं जिरं आणि बडीशोपची पावडर घ्यायची आहे. मिक्सर जारमध्ये तो पल्प सगळा घालून घेतलेला आहे मी. आता तो मिक्सर जारमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ पण ॲड करायचा आहे. गूळ टाकल्यानंतर वेलची पूड, तसेच आपल्याला जिरं आणि बडीशोप भाजून आपल्याला पावडर टाकायची आहे 1 ते 1.5 चमचा. त्याचबरोबर आता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड टाकली. थोडंसं चवीनुसार इथे ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे. काळ्या मिठाचा वापर करायचा कैरीच्या पन्ह्यासाठी. आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही अशी पिण्याजोगी ठेवायची आहे. आणि थंड पाण्याचा वापर केल्यानंतर ते सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला जसं लागत तसं आपण थंड पाणी वापरायचं आहे. आणि पिण्यासारखी याची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. नक्की ट्राय करून बघा. जीवाला थंडावा देणारा असं हे कैरीचं पन्हं सर्वांच्याच आवडतं. लस्सीला मागे टाकेल असं हे कैरीचं पन्हं नक्की ट्राय करून बघा. आपण हे सर्विंग ग्लासमध्ये आता टाकून घेतलेलं आहे आणि फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर मुलांना दिलं आहे. मुलं बोलली, आई खूप छान झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.